आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता 12:30 वाजलेले आहेत. तर कालची परीक्षा संपलेली आहे, एक्झाम संपलेली त्याची कालच संपली. तर खूप दिवसांपासून मला ज्ञानेशला पप्पांना सुद्धा तर आम्हाला टिटवाळा जायचं होतं. तर म्हणून विचार केला की चला आज ज्ञानेशला आजपासून सुट्टी आहे, तर आज शुक्रवार आहे तर आज जाऊन येऊया. खरं म्हणजे आम्ही उद्याच जाणार होतो, पण उद्या ज्ञानेशचा संध्याकाळी कराटे क्लास असतो, त्याच्यामुळे मग कसं माहिती आहे का, जर समजा सकाळी कुठे बाहेर जाणं झालं तर मग संध्याकाळी तेवढं थकायला होतं की मग ज्ञानेशला क्लासमध्ये नेऊन सोडा परत आणा, खूप कंटाळा येतो. म्हणून आम्ही विचार केला की आम्ही आजच जाऊन येतो. आणि माझे खूप दिवसांपासून मला म्हणजे खूप दिवस झाले मला आणि अशा आम्हाला दोघांनाही टिटवाळ्याला जायचं होतं. म्हणून मी सहज पप्पा नाकाला विचारलं, पप्पा जायचं का? तर पप्पा बोलले की हो आपण जाऊया. तर मग तेच आज आम्ही टिटवाळ्याला चाललो आहे गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर तेच आहे. पप्पा तर खूप वेळा जाऊन आलेत ना पप्पा, टिटवाळा पप्पा पण खूप जाऊन आले, खूप वेळा जाऊन आले. मी एकदा दोनदा जाऊन आलेली आहे. तर आता मला असं वाटतं की जवळजवळ 2 वर्ष होती मी नाही गेलेली. तर ज्ञानाची परीक्षासुद्धा संपलेली आहे. तर छान मस्त त्यालाही थोडं कुठंतरी वेगळं म्हणजे असं त्याला रिलॅक्स वाटेल म्हणून चाललो आहे. तर आणि आता आम्ही कारण आता दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि बाहेर खूप ऊन आहे. आणि ना बाहेर म्हणजे कसं माहिती आहे, आजचं वातावरण कसं माहिती आहे का, थोडं ऊन, थोडी सावळ, थोडासा ना आभाळ आल्यासारखं, असं वाटतं की पाऊस पडेल की काय, असं सगळं ते वातावरण आहे. तर आता आम्ही ओला रिक्षा करते, ओला रिक्षाने जाऊ आणि मग येताना आम्ही ट्रेनने येऊ. हे बघा. हां, आणि आम्हाला जायची खूप घाई झालेली आहे, एवढी की आम्हाला लवकर जायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे महाशय आहेत ना, यांनी बघा इथे या महाशयांना इथे अशी ट्रेक करायची जाता जाता ना. हे बघा काय हे बरं सांग. ट्रक बोलवलंय. ज्ञानेश आहे ना, अशा ठोकळ्यांपासून खूप काय काय करत असतो. कधी बिल्डिंग बनवतो, कधी ट्रक बनवतो ना, कधी हाऊस बनवतो. व्हेरी गुड. तर आता आम्ही निघतो पटापट. ज्ञानेश इकडे बघ. तर आता आम्ही टिटवाळा इथे जिथे मंदिर आहे गणपती बाप्पांचं, त्या मंदिराजवळ आम्ही पोचलेलो आहोत. तर सर्वप्रथम मी इथे एका ठिकाणी आमचे जे काही शूज चपला वगैरे आम्ही काढलेले आहेत आणि इथे मी छान मस्त हा बास्केट घेतलेला आहे. त्यामध्ये हार, दोन हार, एक नारळ प्रसाद आहे. त्यानंतर मी इथे मोदकसुद्धा घेतलेले आहे. तर आता आम्ही चालत मंदिराजवळ आलेलो आहोत. तर सर्वप्रथम आपण जेव्हा मंदिरात जाताच्या आधी इथे छान मस्त तोंड हातपाय वगैरे धुतात आणि मगच मंदिरामध्ये एंट्री करतात. तर इथे आता आम्ही मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. तर इथे पूर्ण मंदिराजवळ तुम्ही बघू शकता की पूर्णपणे हा भाग रिकामा आहे. नेहमी ना तुम्ही म्हणजे इतर दिवशी जा म्हणजे तर त्या दिवशी तुम्हाला हे पूर्णपणे रिकामं दिसेल आणि तुम्हाला पटापट जाता येईल. कारण जेव्हा संकष्टी चतुर्थी असते किंवा श्री गणेश जयंती किंवा 10 दिवसाचे गणपती वगैरे असतात, त्या इथे खूप गर्दी असते. तर खूप छान पटापट आम्हाला दर्शन मिळालं. आणि पप्पांना असं वाटलं होतं की इथे खूप गर्दी असेल, या लाईनीमध्ये कोण एवढं उभं राहील वगैरे असं. तर आता इथे गाभाऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट अजिबात नाही, तरीसुद्धा आम्ही प्रयत्न
दर्शन वगैरे झालेलं आहे, ते तुम्ही ते बघू शकता. मोरया स्वामी गृहउद्योग, मोरया स्वामी वस्तू भांडार. तर इथे तुम्हाला आर्टिफिशियल हार, नंतर गृहउद्योग म्हणजे पापड, लोणची वगैरे इथे मिळतील. आणि आतमध्ये खूप सुरेख सुंदर असं भव्य प्रदर्शन आहे. तर यामध्ये मी तुम्हाला आतमध्ये जेही काय ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर छान छान अशा मूर्ती आहेत आणि अप्रतिम आहेत. चला तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया.
तर आता हे मोरया स्वामी हे जे प्रदर्शन होतं आतमध्ये, आम्ही हे छान मस्त फिरून झाल्यानंतर खूप भूक लागली होती, तर तिथेच राईट साईडलाच वरती हॉटेल आहे, तर मोरया स्वामी कॅटरिंग, तर आम्ही तिथेच वरती गेलो. तर खूप सुंदर छान असं हॉटेल आहे. तर इथे आम्ही मिसळ पाव, इथे मी वडा मिसळ पाव घेतली होती, ज्ञानेशने मेंदू वडा घेतला होता आणि पप्पांनी पनीर पावभाजी घेतली होती. आणि इथे हे जे हॉटेल आहे आतमध्ये खूप सुरेख आहे, सुंदर आहे, छान आहे आणि एकदम मोठं आहे. आणि इथे हे जे जेवण आहे ते खूप टेस्टी असं जेवण आहे आणि सुंदर छान आहे एकदम. आमचं जेवण वगैरे झालेलं आहोत. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. तर इथे खूप सुंदर छान असा मंदिराचा कळस दिसतोय, खूप सही छान वाटतं. आणि मग आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता, इथे आहे बोटिंग. तर आम्ही छान मस्त ठरवलं की आज आपण बोटिंग करू. तर बोटिंग करताना खूप मजा आली आम्हाला, खूप एन्जॉयमेंट केलं.
बोटिंग झाल्यानंतर इथे आम्ही बाहेर आलेलो आहोत. तर इथे आम्ही छान मस्त गोळा घेतलेला आहे. मी माझ्यासाठी काला खट्टा घेतलेला आहे, पप्पांसाठी ऑरेंज घेतलेला आहे आणि ज्ञानेशासाठी गुलकंद घेतलेला आहे रेड कलरचा. आणि गोळा खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडं पुढे तिथे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आम्ही चाललेलो आहोत. थोडा वेळ आम्ही गार्डनमध्ये बसू. तर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे असे कबूतर आहेत वगैरे. आणि ज्ञानेशला खूप बरं वाटलं हे एवढे सगळे कबूतर वगैरे बघून. आणि ज्ञानेश गार्डनमध्ये सुद्धा खूप खेळला. म्हणजे तिथे हे गार्डन वॉकिंगसाठी खूप छान आहे, सुंदर आहे. आम्ही खूप एन्जॉयमेंट केले तिथे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. The moonlights, summer sky, it was the best we ever had. And we'll stay young forever. We'll never have regrets. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. तर आता आम्ही गार्डनमध्ये छान मस्त थोडा वेळ टाईम स्पेंड केला. मी पप्पा आम्ही तिघांनी काही म्हणजे गॉसिप वगैरे केल्यानंतर मग आम्ही निघालो. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर खूप थकलेलो आहोत, पण आम्हाला खूप छान वाटलं की आम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन मिळालं. तर गुड इव्हिनिंग गाईज. तर खरं म्हणजे आता रात्रच झालेली आहे, कारण आता 8:30 वाजलेले आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की आम्ही 6 वाजता आलो. 6 वाजतानंतर आम्ही पटापट फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर मी आल्याबरोबर लगेच गणपती बाप्पांना हार वगैरे घातला आणि म्हणजे
म्हणजे येताना जो आम्हाला काय प्रसाद मिळाला होता तो आम्ही आधी गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलेला आहे आणि तो सगळं प्रसाद वगैरे मी सगळं ते उद्या आज नाही काढणार. तो जो नारळ आहे तो फोडेल, त्याची बर्फी वगैरे काहीतरी करेल मी, म्हणजे बघू कसं काय ते. तर जो प्रसाद येतो म्हणजे जो काही नारळ येतो त्याचा मी काहीतरी घरी प्रसाद करते, आम्ही सगळे मिळून खातो. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला सांगेल की टिटवाळ्याला आपण जिथे गणपती बाप्पांचं दर्शन घेतो तिथे त्या गाभारामध्ये फोटो शूटिंग किंवा फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंग अजिबात नाही आहे, म्हणजे एकदम बंदच आहे. मग मी दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग मी वरती जाऊन मग मी थोडी व्हिडिओ क्लिप काढलेली आहे तिथली. आणि मी तुम्हाला सांगेल की ना याच्या आधी जेव्हा ज्ञानीचे पप्पा होते तेव्हा मी दरवर्षी टिटवाळ्याला जायचो. एकतर संकष्टी चतुर्थी असते तेव्हा किंवा आपले जे 10 दिवसांचे गणपती असतात तेव्हा किंवा जे मादी गणपती बसतात ना 10 दिवसांचे आता फेब्रुवारीमध्ये तेव्हा तरी आम्ही म्हणजे वर्षातून आम्ही एकदा तरी टिटवाळ्याला जाऊन दर्शन घेत होतो. आणि ज्ञानेश्वर लहान होता आणि ज्ञानेशला आम्ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ माथा टेकून छान मस्त त्याला तिथे जे गुरु जे आहेत म्हणजे ते पुजारी आहेत त्याला छान मस्त दर्शन वगैरे द्यायचे. ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आणि तिथं जे गार्डन आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना त्या गार्डनमध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आठवणी म्हणजे असं म्हणजे बोलतात ना एखादी व्यक्ती समजा आपल्यामधून निघून गेली असेल पण आपण तिच्या जोडीला काही टाईम स्पेंड केलेला असतो. तर दरवर्षी मी ज्ञानेश आणि ज्ञानेशचे पप्पा आम्ही तिघंही टिटवाळ्याला जायचो आणि त्या गार्डनमध्ये बसायचो. तिथे ज्ञानेश छान मस्त तेव्हा ज्ञानेश असं धरून चालायचं वगैरे असं. आणि खूप साऱ्या जुन्या आठवणी होत्या त्या गार्डनमधल्या आमच्या. आणि अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की ना इथून जाताना ना मी कधी आलू पराठा घेऊन जायची, तर कधी आपलं जो ब्रेड असणं ब्रेड, तर आम्ही कधी ना मिओनीज आणि शेजवान चटणी घेऊन जायचो तिथे खाण्यासाठी. तर म्हणजे घरचंच कधी पोहे पण घेऊन गेले मी, कधी उपमा पण घेऊन गेले, म्हणजे घरी करून मग आम्ही तिथे गार्डनमध्ये जाऊन खाल्लेलं आहे. खूप साऱ्या आमच्या अशा आठवणी आहेत वगैरे. तर मला आणि गेल्या वर्षी मी ज्ञानेशला नव्हती घेऊन गेली तर म्हणून ठरवलं की चला यावर्षी आपल्याला जायला पाहिजे म्हणून ज्ञानेशला घेऊन मी गेली होते आज टिटवाळ्याला. तर मलाही खूप बरं वाटलं कारण ज्ञानेशलासुद्धा गणपती बाप्पांचं दर्शन घेता आलं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आणि तुम्हाला सांगेल की तिथे ना एक थोडं पुढे म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर थोडं पुढे गेलं ना पुढे तर तिथे ना विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. खूप सुंदर छान मंदिर आहे. तर मला तिथं पण जायचं होतं पण मग खूप ऊन होतं वगैरे आणि पप्पा खूप थकले होते कारण दुपारची वेळ होती. आम्ही पटापट दर्शन घेतलं आणि जेवण केल्यानंतर पप्पा एवढे थकले ना की त्यांना असं झालं होतं मी कधी घरी जातो आणि कधी जाऊन झोपतो असं पप्पांना झालं होतं. म्हणून तरी पण पप्पा बोटिंग पण नव्हते करत आणि मी पप्पांना बोलले पप्पा आता आपण बोटिंग पण नव्हते कारण गार्डनमध्ये पण त्यांना बसायचं नव्हतं. तरी मी त्यांना सांगितलं पप्पा चला ना प्लीज. तेव्हा पप्पा तेव्हा आम्ही जाऊन बोटिंग केली. मग थोडा वेळ आम्ही गार्डनमध्ये बसलो आणि मग आम्ही घरी यायला निघालो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर पप्पा आल्यानंतर फ्रेश झाले आणि आधी जाऊन झोपलेत. तर मी सुद्धा आली फ्रेश वगैरे झाले आणि थोड्या वेळ मी झोपली होती. जेव्हा मी पाऊण तास झोपले आणि मग मी विचार केला आपण व्हिडिओ एंड नाही केला तर व्हिडिओ एंड करूया. सो या सगळ्या गोष्टी तर तेच आता आम्ही पटापट जेवून घेतो. तर मी काल पाणीपुरी केली होती तर पाणीपुरीचा रगडा त्यानंतर तिखट चटणी गोड चटणी शेव बुंदी ते तसंच आहे. मी आता फक्त आम्ही येताना पाणीपुरीचा पॅकेट आणलेला आहे तर तेच आता आम्ही पाणीपुरी जे काय ते आम्ही संपवून टाकू. सो हे जेवण आहे पुढचं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मलाही खूप सुंदर छान वाटलं वगैरे. भले एखादी व्यक्ती समजा आपल्यामध्ये निघून गेली असेल पण तिच्या आठवण तरी आपल्या जोडीला राहतात की नाही असं आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत
तर गाईज मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की जिथे मोरिया जो शॉप आहे तिथून मी म्हणजे काही शॉपिंग केलेली आहे. तर मी तुम्हाला जो याचा पुढचा जो व्हिडिओ आहे त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आणि पप्पांनी आम्ही दोघांनी काय काय शॉपिंग केलेली आहे ते. कारण मग त्या शॉपमधून काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या होत्या, मी त्या घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय बाय. हे दाखव. हां, आणि हे ज्ञानेश काय बोलतात रे ज्ञानेशाला? बॅटमॅन. बॅडमॅन. कळलं. ओके तसे गुड नाईट. गुड नाईट तेच बोलले मी.